विद्यार्थी मित्रो, आज आपण मराठी इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेत मराठी विषयाचा सराव नमुना प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्यामध्ये आपण आज OMR शीटनुसार कशी सोडवायचे पेपर ते पाहणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला पेपरमध्ये OMR शीट असेल, ह्याचा फक्त रंग वेगळा असेल। 75 प्रश्न असतील, तुम्हाला मार्क पहिल्या पेपरला आणि दुसऱ्या पेपरला देखील 75 प्रश्न असतील आणि मार्क आहेत 150। तुम्हाला या प्रकारे दिले जाईल पेपरमध्ये, फक्त आपला कलर वेगळा असेल। आज यानुसार आपण कसा सोडवायचा आहे पेपर ते पाहणार आहोत। 50 प्रश्नांचा आपण सराव घेत आहोत। नमुना प्रश्नपत्रिका 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत। आपण परत पेपरला सराव करून याचा अभ्यास करू शकतो। यामध्ये पहा, मी आज तुम्हाला पेपर कसा सोडवायचा आहे ते दाखवणार आहे। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहा, पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा। पहिला प्रश्न काय आहे? पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय निवडा। पर्याय आहेत गाढव, कणव, देव, निरो। आता स्त्रीलिंगी शब्द निवडायचा आहे। स्त्रीलिंगी शब्द निवडताना पुल्लिंगीने तो हे करतात आणि स्त्रीलिंगी तीने। मग गाढव तो गाढव, ती कणव, तो देव, तो निरो, म्हणून कोणता आहे? मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे कणव, म्हणजे दुसरा। आपण पेपरमध्ये काय करणार आहोत? पहिला प्रश्न आणि पर्याय कोणता आहे आपला? दुसरा बरोबर आहे, म्हणून काय करणार आहोत? दुसरा पर्यायाला गोल करणार आहोत। बरोबर गोल करायचा आहे, याच्या बाहेर जाऊ द्यायचा नाहीये, मध्ये देखील ठेवायचं नाहीये। अशा प्रकारे आपण पेपरमध्ये गोल करून घ्यायचा आहे। उत्तराचा पर्यायाचा गोल करून घ्यायचा आहे। आता पुढचा प्रश्न आहे, पहा, वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून पर्याय निवडा। वाक्य आहे, गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली। आता अधोरेखित केलेला कोणता शब्द आहे? वडिलांना। पर्याय आहेत पुल्लिंग, नपुंसकलिंग, स्त्रीलिंग, उभयलिंग। आता यामध्ये वडिलांना शब्द कोणत्या लिंगामध्ये येईल? वडिलांना शब्द पुल्लिंग, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे। पहिला पर्याय बरोबर आहे। पण आपल्याला पेपरला खुणा करायच्या आहेत का? नाही, आपल्याला काय करायचंय? या OMR शीटवर आपल्याला उत्तर सुचवायचं आहे। मग काय करायचंय? दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर म्हणून अशा प्रकारे आपण उत्तर नोंदवायचं आहे। पेपरमध्ये तुम्ही कसं सोडवायचंय त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न सोडवून दाखवते, याप्रमाणे आपण सोडवायचं आहे। आता पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्द गटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा। आपल्याला काय निवडायचंय? पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे। नाटक, बाजार, बातमी, गंमत, पुल्लिंगी शब्द निवडायचा आहे। आता कोणता येईल मग शब्द? कोणता पर्याय बरोबर येईल? ते नाटक असतो, तो बाजार असतो, ती बातमी, ती गंमत, म्हणजे बाजार हा पर्याय बरोबर आहे। मग याच्यावर कसं सोडवून आपण? तिसऱ्या प्रश्नाचं दुसरं उत्तर म्हणून यावर या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय की कितवा प्रश्न आपण सोडवत आहे, त्यानुसार आपण इथे वर्तुळ रंगवायचं आहे। आता पुढचा प्रश्न आहे, पहा, पुढीलपैकी क्रियापद असणारा पर्याय ओळखा। पर्याय आहेत हसरा, नाचरा, चालत्या, बसला। हसरा, नाचरा हे काय आहेत? विशेषण आहेत। हसरा मुलगा, हसरी मुलगी, नाचरा मोर। कोणता पर्याय आपल्याला निवडाय काय सांगितलंय? क्रियापद निवडाय सांगितलंय, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे। चौथ्याचं चौथं उत्तर म्हणून आपण इथे कसं सोडवणार? चौथा प्रश्न, त्याचं चौथा पर्याय बरोबर, यानुसार आपल्याला सर्कल करायचा आहे, व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे पेपरमध्ये तुम्हाला। पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखून त्याचा पर्याय निवडा। वाक्य आहे, खड्ड्यात गेली ती आज्ञा, आणि पर्याय काय आहेत? खड्ड्यात गेली ती आज्ञा। आता यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे? क्रियापद। कोणती क्रिया आहे? गेली। गेली ही क्रिया आहे, म्हणून दुसरा पर्याय योग्य आहे। पाचव्याचं कोणतं उत्तर आहे?
5व्या प्रश्नाचं दुसरं उत्तर आहे, म्हणून दुसरा पर्याय आपण निवडायचा आहे. याप्रमाणे आपण काय करायचं आहे, पेपरमध्ये सोडवायचं आहे. अशाच प्रकारे आपण 50 प्रश्नांचं हे घेणार आहोत. तुम्हाला लक्षात आलंय मी कसं सांगितलंय, याप्रमाणे तुम्ही पेपरमध्ये सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखून पर्याय निवडा. त्याच्या पैशाला पाय फुटले. यामध्ये पर्याय आहे पाय फुटले त्याच्या पैशाला. आता सर्वनाम ओळखायचंय. नामाबद्दल आलेला शब्द म्हणजे सर्वनाम, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. त्याच्या. त्याच्या हे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित नामाऐवजी कोणते सर्वनाम वापरता येईल ते ठरवून त्याच्या पर्याय क्रमांक निवडा. वाक्य आहे रोहित आज रात्री सिनेमाला जाणार आहे. यामध्ये अधोरेखित केलेलं वाक्य आहे रोहित, आणि याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, सर्वनाम वापरायचं आहे. पर्याय आहेत आम्ही, तो, मी, हा. कोणता पर्याय येईल, तो, म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचं वाक्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील दिलेल्या पर्यायांपैकी रिकाम्या जागी योग्य नाम निवडा. आता रिकामी जागा आहे बैलगाडी हाकत होता. पर्याय आहेत पहिला वाहक, माहूत, गाडीवान, चालक. बैलगाडी हाकत होता कोण, गाडीवान. माहूत हत्तीचा माहूत असतो, गाडीचा चालक असतो, आणि बैलगाडीचा गाडीवान असतो. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. तिसरा पर्याय योग्य आहे. पुढचा आहे आता. पुढील ठळक अक्षरांतील शब्दांचे वचन बदलून योग्य पर्याय निवडा. आता शब्द आहे ठिकाण. ठिकाणचं आपल्याला काय करायचं आहे, वचन बदलायचं आहे. वचनामध्ये एक वचन आणि अनेक वचन असतं. आता ठिकाण एक वचन आहे. आता आपल्याला त्याचं अनेक वचन शोधायचं आहे. ठिकाणी, ठिकाण, ठिकाणा, ठिकाणे. आता ठिकाणचं काय येईल, ठिकाणे. आलं लक्षात, ठिकाणचं ठिकाणे. पुढचा प्रश्न आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचे वचन ओळखा. आपल्याला त्याचं वचन ओळखायचंय. वाक्य आहे मी परवा नाटक पाहिले. आता यामध्ये अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे, नाटक. यामध्ये पर्याय आहेत एक वचन, अनेक वचन, उभयवचन, आधारार्थी, बहुवचन. आता मी परवा नाटक पाहिले, यामध्ये नाटक काय आहे, एक वचन. नाटक काय आहे, नाटक हा शब्द एक वचन आहे. म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे. पुढील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. आता प्रश्न वाचताना काळजीपूर्वक वाचत जा की वचन बदलानुसार चुकीची जोडी शोधायची आहे. म्हणजे 3 जोड्या बरोबर आहेत, फक्त एकच चुकीची आहे. उत्तर, उत्तरे, प्रश्न, प्रश्न, मैदान, मैदान, वर्ग, वर्ग. यामध्ये आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. आता यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे, उत्तरचं उत्तरे असतं, बरोबर आहे. प्रश्नाचं प्रश्नच राहतं वचन बदललं तरी. मैदानचं मैदाने होतं, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. वर्गचं वर्गच राहतं. हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. हा पर्याय चुकीचा आहे. मैदानचं मैदानी होतं, म्हणून चुकीची जोडी ही आहे. आणि उत्तरही आपलं हे आहे मैदान मैदानी, म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. मी यश मिळवणार या वाक्याचा काळ ओळखा. मी यश मिळवणार. यामध्ये पर्याय आहेत वर्तमान काळ, भूतकाळ, साधा काळ, भविष्यकाळ. आता मी यश मिळवणार, मिळवणार ही काय आहे, भविष्यात मिळवणार आहे. म्हणून कोणता काळ आहे, भविष्यकाळ. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढीलपैकी भूतकाळी नसणारे वाक्य शोधा. मगाशी आपल्याला काळ ओळखायचा होता, आता काय आहे, भूतकाळी नसणारे वाक्य शोधायचं आहे. म्हणजे बाकी सर्व भूतकाळी आहेत, फक्त एकच वाक्य भूतकाळी नाहीये. पहिलं वाक्य आहे मी दररोज व्यायाम करीन. दुसरं आहे सकाळी बाबा कामावर गेले.
तिसरा आहे राहुल मामाच्या गावाला गेला. चौथा आहे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली होती. यामध्ये पहा आपल्याला भूतकाळी वाक्य नसणारं शोधायचंय. आता केली होती हा भूतकाळ आहे, गेला हा देखील भूतकाळ आहे, गेले हा देखील भूतकाळ आहे, करीन मी दररोज व्यायाम करीन म्हणजे भविष्यात करीन म्हणून हे भूतकाळी वाक्य नाही, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचं वाक्य आहे, पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? पर्याय निवडा. आता वाक्य आहे तुम्हाला एक गंमत सांगू का? या वाक्यामध्ये आपल्याला विरामचिन्ह निवडायचंय. उद्गारवाचक चिन्ह, पूर्णविराम, अर्धविराम की प्रश्नचिन्ह? कोणता येईल मग? पर्याय बरोबर प्रश्नचिन्ह येईल. त्यांनी प्रश्न विचारला आहे, तुम्हाला एक गंमत सांगू का? हा प्रश्न विचारलेला आहे म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. चौथा पर्याय आपला योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्याल? आता वाक्य काय आहे? शाळेत रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा झाल्या. यामध्ये आपल्याला कोणतं विरामचिन्ह द्यायचंय ते सांगायचं आहे. यामध्ये प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, अपूर्णविराम का उद्गार चिन्ह? आता शाळेत रांगोळी, चित्रकला, निबंध स्पर्धा झाल्या. यामध्ये कोणतं आपल्याला द्यायचं आहे? पूर्णविराम द्यायचा आहे. वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून या ठिकाणी पूर्णविराम द्यावा लागेल. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील वाक्यातील विधेय भाग ओळखा व पर्याय निवडा. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी रेश्मा राहत होती. पर्याय आहेत आमच्या शेजारी राहत होती, लता राहत होती, पाटलांची मुलगी लता राहत होती. आपल्याला निवडायचं आहे काय? विधेय विभाग. उद्देश विभाग काय असतो? क्रिया करणारा उद्देश असतो आणि बाकीचं सर्व काय असतं? विधेय असतं. म्हणून या ठिकाणी कोणता येईल मग? उद्देश कोणता येईल? मुलगी, पाटलांची मुलगी रेश्मा हे काय येईल? उद्देश येईल. आणि राहिलेला भाग कोणता येईल मग? राहिलेला भाग येईल विधेय विभाग म्हणजे आमच्या शेजारी राहत होती हा विधेय भाग येईल म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा. लघुत्तम, 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 लघुत्तम. आता यामध्ये आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. मराठी भाषेमध्ये कसा लिहिला जातो लघुत्तम हा शब्द? दुसरा पर्याय योग्य आहे. अशा प्रकारे लिहिला जातो लघुत्तम हा शब्द. आता पुढचा प्रश्न आहे गाळलेल्या जागी शुद्ध शब्द निवडा व पर्याय निवडा. आता आम्ही बागेतील सर्व गाळलेल्या जागा पाणी घातले. फुलझाडांना, फुलझाडांना. आता कोणता येईल बरोबर? आम्ही बागेतील सर्व फुलझाडांना पाणी घातले. फुलझाडांना ह्या शब्दामध्ये उकार कोणता असेल? पहिला उकार असेल म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होऊ द्यायच्यात. उकार, शुद्ध शब्दामध्ये उकार, काना या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्याचा पर्याय निवडा. यामध्ये समाधान वाटणे याचा कोणता अर्थ आहे? अभय देणे, बाजी मारणे, हायसे वाटणे, प्राणापेक्षा जपणे. समाधान वाटणे त्याचा आहे हायसे वाटणेचा अर्थ काय होतो? समाधान वाटणे. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, योग्य वाक्प्रचार निवडा. सर्कशीतील विदूषकाची कसरत पाहून सर्व मुलांना टिंबटिंब. अंदाज बांधणे, संतोष निर्माण होणे, अचंबा वाटणे की एकजीव होणे. विदूषकाची सर्कस पाहून मुलांना काय वाटतो? अचंबा वाटला म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय निवडा. यामध्ये हातावर टिंबटिंब देणे वाक्य आहे. त्यामध्ये पैसे, डाळ, तुरी, टाळी. त्यासाठी आपल्याला वाक्प्रचार माहीत असणे गरजेचं आहे. हातावर तुरी देणे हा वाक्प्रचार आहे म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. हातावर तुरी देणे हा पर्याय तुरी आहे म्हणून हातावर तुरी देणे हा पर्याय
वाप्रचार तयार होतो. आता पुढचा प्रश्न आहे पहा, 23वा प्रश्न आहे, पर्यायात वाप्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीची जोडी निवडा. यामध्ये पहिला आहे कानामध्ये वारे भरणे, गर्व होणे, दाह होणे, आग होणे, धूम ठोकणे, पळून जाणे, झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. यामध्ये आपल्याला काही चुकीची जोडी शोधायची आहे. प्रश्न सुरुवातीला नीट वाचत चला. आपल्याला चुकीची बरोबर जोडी शोधायची का चुकीची जोडी शोधायची, म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे हा अर्थ होत नाही, ती चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील म्हणीसाठी योग्य अर्थ निवडा. एका हाताने टाळी वाजत नाही. यामध्ये त्याचे पर्याय आहेत, सगळे दोषी असतात, दोघांच्या भांडणात एकट्याला दोष देता येत नाही, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा सहभाग असतो, आणि चौथा पर्याय आहे दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देणे. यामध्ये एका हाताने टाळी वाजत नाही त्याचा अर्थ आहे दोघांच्या भांडणात एकट्यालाच दोष देता येत नाही, हा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. पदरी पडले, टिंबटिंब झाले. पर्याय आहेत वाया, पवित्र, मान्य, निष्फळ. पदरी पडले, पाठ असेल तर लगेच लक्षात येतं, पदरी पडले, पवित्र झाले, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढे दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण निवडा. अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते, हा अर्थ आहे. त्या अर्थाची आपल्याला म्हण निवडायची आहे. म्हणी आहेत, म्हणींच्या पर्याय आहेत, आयत्या बिळात नागोबा, धीर धरील तो खीर खाईल, लाथ मारीन तेथे पाणी काढील, शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले. यामध्ये अचानक एखादी गोष्ट घडली तर एखाद्याला पाहिजे ते मिळते, म्हणजे शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले ही म्हण त्याला योग्य या म्हणीचा अर्थ आहे. आता पुढचा प्रश्न आहे, बाप व श्राद्ध हे दोन शब्द असलेली म्हण ओळखून तिचा योग्य अर्थ असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता पर्याय आहेत कोणत्या दोन शब्दांबद्दल, बाप आणि श्राद्ध. मग पर्याय आहेत पुरावा दाखव अन्यथा हार पत्कर, बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे, बापाच्या मोठेपणावर ऐटीत राहणारा मुलगा, धाक दाखवल्याशिवाय कोणी ऐकत नाही. कोणता येईल अर्थ? बाप व श्राद्ध या म्हण ओळखून तिचा अर्थ बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, म्हणजे त्याच्या अर्थाची म्हण आहे. पुरावा त्याचा अर्थ आहे पुरावा दाखव अन्यथा हार पत्कर, म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा आहे. त्यामध्ये 3 प्रश्न असतात. ते 3 प्रश्न सुरुवातीला वाचायचे आणि मगच प्रश्न सोडवायचे आहेत, तर आपल्याला ती सुसंगत असा परिच्छेद तयार होतो. टिंबटिंब दिवस होते, राखणीचे, कापणीचे, पेरणीचे की मळणीचे. आता आधी आपण 3 पण प्रश्न वाचून घेऊया, तर तुमच्या लक्षात येईल की कोणता पर्याय आहे. 3 पण प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत. मध्ये पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात बुजगावणी उभी केली होती. मुंग्यांना, कीटकांना, पशुपक्ष्यांना, चोरांना. आणि पुढचा प्रश्न आहे, शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर टिंबटिंब दिसून येते. समाधान, आनंद, दुःख की विश्वास. आता आपल्याला योग्य असा परिच्छेद निवडायचा आहे. त्यासाठी पहा काय प्रश्न आहे. सुसंगत परिच्छेदाचा पहिला प्रश्न कोणता आहे? टिंबटिंब दिवस होते. कशाचे? राखण करायचं म्हटल्यानंतर कशाचे दिवस होते? राखणीचे दिवस होते, म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, टिंबटिंब घाबरवण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात बुजगावणी उभी केली. मुंग्यांना, कीटकांना, पशुपक्ष्यांना की चोरांना राखण करताना कशाला घाबरायचं असतं? पशुपक्ष्यांना, म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, शेतात बहरलेली पिके पाहून त्याच्या चेहऱ्यावर टिंबटिंब दिसून येत होते. समाधान, आनंद, दुःख की विश्वास.
शेतात बहरलेल्या पिकेपासून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर काय दिसून येत होतं? समाधान दिसून येत होतं. म्हणून पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी कोणती? चुकीची विचारलेली आहे. प्रश्नांकडे लक्ष देत जा. चुकीची जोडी विचारलेली आहे. कलावंत, कला, कर्ण, स्तोत्र, कर्म, कृत्य, करुण, दयनीय. समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. मग कोणती जोडी आहे? कर्ण, स्तोत्र, कान होतो याचा अर्थ, कर्म, कृत्य याचं देखील काम होतो. करुण, दयनीय हेही बरोबर आहे. त्यांचा अर्थ कलावंत, कला या अर्थाची जोडी चुकीची आहे. कलावंत आणि कला. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. रत्नाकर, समुद्र, सागर, आनंद. कोणता येईल? रत्नाकर, समुद्र, सागर सगळे काय आहेत? समुद्र या शब्दाचे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. फक्त आनंद हा शब्द काय आहे? वेगळा आहे, गटात न बसणारा आहे. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, मोल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? मोल या शब्दाचा अमोल, दर्जा, किंमत, अनमोल. मोल या शब्दाचा काय निवडायचा आहे? आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे. मोल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे किंमत. मोल या शब्दाचा म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, हळुवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? हळुवार शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय आहेत गंभीर, अलगद, निस्तेज, संत. कोणता येईल हळुवार शब्दाचा समानार्थी शब्द? अलगद. म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? विरुद्धार्थी कोणती नाही असं विचारले. आमंत्रण, बोळवण, माघार, लढाई, उल्हास, आनंद, कृष्ण, धवल. ह्या सगळ्या काय आहेत? विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही असं विचारले. हे सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. उल्हास, आनंद हा समानार्थी. उल्हास म्हणजेच आनंद, आनंद म्हणजेच उल्हास. म्हणजे तिसरा पर्याय हे विरुद्धार्थी नाही, ते समानार्थी आहेत. म्हणून विरुद्धार्थी नाही कोणती असं विचारलंय. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचे प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे, ना या उपसर्गाने तयार झालेल्या पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? पर्याय आहेत नाउमेद, नाटक, नाजूक, नातलं. ना या उपसर्गाने तयार झालेला शब्द कोणता आहे? नाउमेद. नाटक, नाजूक, नातलं हे शब्द आहेत. हा शब्द ना या उपसर्गाने तयार झालेला आहे. आता पुढील प्रश्नातील योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी. योग्य विरुद्धार्थी मगाशी नाही विचारलं होतं, आता विचारलंय की योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखायची आहे. उंच, सखल, खोल, अथांग, आठवण, स्मरण, शेवट, अंत. हे काय आहे? शेवट, अंत एकच अर्थ आहे, विरुद्धार्थी नाहीत. आठवण, स्मरण हे देखील एकच अर्थ आहे, समानार्थी शब्द आहेत. खोल, अथांग ह्या देखील समानार्थी शब्द आहे. उंच, सखल हा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, पुढील अक्षरातील शब्दाला जोडशब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला जोड शब्द तयार करायचा आहे. आता शृंगार, साज, साज या शब्दासाठी आपल्याला जोड शब्द तयार करायचा आहे. शृंगार, सुंदर, रंग, बाज. साज, शृंगार म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा, आता पुढील प्रश्न आहे पहा, पुढील प्रश्नातील जोडशब्द असणारा योग्य पर्याय निवडा. आता कोणते पर्याय आहेत? अभिनंदन, दिवसभर, वाडवडील, विनाकारण. याचा योग्य पर्याय आहे. जोडशब्द कोणता आहे असं विचारले. वाडवडील हा जोडशब्द आहे. आता पेपरमध्ये तुमच्याकडून OMR शीटवर कशा चुका होतात ते आपण पाहूया. आता आपला प्रश्न कोणता चालू होता? 39. समजा तुम्ही मध्ये सोडलं पेपरमध्ये आणि पुढे गेले आणि तुम्हाला जर उत्तर नोंदवायचं असेल
तर तुमचा प्रश्न कोणता चालू आहे? 39वा. यामध्ये तुम्हाला मग इथे 39 वर जर तुम्ही प्रश्न चालू आहे आणि आपलं उत्तर काय आहे? तिसरं आहे. 39चं तिसरं आपण या ठिकाणी आपण हे करणार आहे. तुमच्याकडे जर चुकून 39चा 38ला उत्तर गेलं तर इथून पुढचे सगळेच प्रश्न आपल्याकडून काय होतील? चुकतील. त्यामुळे उत्तर नोंदवताना आपण कोणता प्रश्न सोडवतोय त्यानुसार इथं पाहायचंय आणि बरोबर त्याच्या समोर त्या प्रश्नाचं उत्तर नोंदवायचं आहे. हे आपल्याकडून पेपरमध्ये बऱ्याच मुलांकडून ही चूक होते. येत असूनही आपल्याकडून चुकतं. म्हणून या गोष्टीचं आपण लक्ष द्यायचं आहे की आपण प्रश्न कोणता चालू आहे? 39वा. मग 39व्या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे? तिसरं उत्तर आहे. म्हणून आपण काय करायचं आहे? मग 39वा प्रश्न आणि तिसरं उत्तर म्हणून आपण या ठिकाणी करायचं आहे. ही चूक आपण पेपर सोडवताना लक्षात घ्यायची आहे. ही चूक होऊ द्यायची नाही. त्यामुळं आपल्याला येत असूनही आपलं उत्तर काय होतं? चुकतं. त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील प्रश्नातील अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. शब्द आहे सूर्यवंशी. याचा आपल्याला काय करायचा आहे? योग्य अर्थ निवडायचा आहे. उशिरा झोपणारा, उशिरा उठणारा, सूर्यकुळातील व्यक्ती आणि आळशी मनुष्य. मग सूर्यवंशी शब्दाचा अर्थ काय आहे पहा? सूर्यवंशी शब्दाचा अर्थ आहे उशिरा उठणारा, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायांतून निवडा. पर्याय कोणते आहेत? आमच्या वर्गातील वाक्य आहे आमच्या वर्गातील सर्वात कमी उंचीचा संजू म्हणजे टिंबटिंबत जणू. पर्याय आहेत कुंभकर्ण, भाट, नारद, वामन मूर्ती. व कुंभकर्ण म्हणजे जास्त वेळ झोपणारा, भाट म्हणजे राजाची स्तुती करणारा, नारद म्हणजे कळी करणारा आणि वामन मूर्ती सर्वात कमी उंची असलेले वामन मूर्ती असं म्हणतात. म्हणून आपला चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा. उपकाराखाली दबलेला, त्याचा पर्याय आहेत कृतज्ञ, अपकार, पोरका, मेंढा. उपकाराखाली दबलेला, मेंढा म्हणजे चौथा पर्याय योग्य आहे. पोरका म्हणजे अनाथ, अपकार म्हणजे एखाद्याला इजा करणे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे. आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात? बन, बेट, राई की अळी? आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात? राई. आणि पिकत घातलेल्या आंब्यांना काय म्हणतात? आंब्यांच्या समूहाला अळी म्हणतात. आणि लक्षात, म्हणजे ह्या दोन प्रश्नांचा आंब्यावर जर प्रश्न आला तर पिकत घालेल्या आंब्यांची अळी असते आणि आंब्यांच्या झाडाच्या समूहाला राई म्हणतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. कोकरू कोणाचे? घोड्याचे, गाढवाचे, शेळीचे की मेंढीचे? कोकरू कोणाचे असते? कोकरू मेंढीचे असते. शेळीचं करडू असतं, घोड्याचं हेंगरू असतं. पुढचा प्रश्न आहे पहा. पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिले अक्षर कोणते? र, वा, उ, ह, द, नी. यापासून आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला शब्द संपत्ती असणं, जास्तीत जास्त वाचन करणं महत्वाचं आहे. त्यामुळे पाहिल्यावर लगेच आपल्या लक्षात येईल की हा कोणता शब्द आहे? उदरनिर्वाह. उदरनिर्वाह. यामध्ये पहिला शब्द विचारलेला आहे. कोणता आहे? उ आहे. म्हणून पहिले अक्षर विचारलेलं आहे, उ आहे. म्हणून कोणत्या पर्याय बरोबर येईल? चौथा पर्याय बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. चुकीच्या अर्थाचा पर्याय ओळखा. दंड, काठी, शिक्षा. भाऊ. नग म्हणजे पर्वत, वस्तू, दागिना. पक्ष म्हणजे बाजू, पंधरवडा. आकार म्हणजे आकृती, दर, कर. काय येईल मग? कोणता पर्याय बरोबर येईल?
चौथा पर्याय योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? संत ज्ञानेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गाडगेबाबा. ग्रामगीता कोणी लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिला, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. भारताची सुवर्ण कन्या कोणाला म्हणतात? पर्याय आहे कविता राऊत, लता मंगेशकर, सरोजिनी नायडू की पी.टी. उषा. कोणाला म्हणतात भारताची सुवर्ण कन्या? पी.टी. उषा, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे आणि पुढील प्रश्न आहे. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? आता पर्याय आहेत क्षमा, ज्ञान, प्राण, गृह. वर्णमालेनुसार म्हणजे क ख ग नुसार कोणता शब्द येईल मग? क्ष, ज्ञान, प्राण की गृह? कोणता येईल? ज्ञान. ज्ञ सगळ्यात शेवटी येईल, म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच ह्या व्हिडिओंचा सराव करून तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरपूर यश मिळवू शकता.